हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम यू ऑल टू 3J टेल्स. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन व्लॉगमध्ये. खूप खूप मनापासून धन्यवाद. सो आज 3J टेल्स कम्प्लिटेड 4 इयर्स ऑफ टुगेदरनेस. 4 वर्ष कंप्लीट झाले आहेत आमच्या लग्नाला. सो आज आमची 4th वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. सो हे 4 वर्ष खूप हसत हसत पार केले. येस, ऑफकोर्स अप्स अँड डाऊन्स हे आमच्या लाईफमध्ये सुद्धा होते. प्रत्येकाचा ग्राफ आहे ना हा असाच असतो. कुणाचाच ग्राफ हा असा नसतो. मीन्स अप्स अँड डाऊन्स हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात अँड आय थिंक असलेच पाहिजे. त्याशिवाय लाईफमध्ये मजा पण नाही आहे. म्हणजे तुमच्याच लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स आले तर तुम्हाला एकमेकांची सुख दुःख ज्या काही गोष्टी असतात ते सगळं आपण सोबत पार पाडतो आणि त्यातनंच आपल्याला एकमेकांचं प्रेम काळजी आपल्याबद्दल असलेली समोरच्याची भावना ही त्या वेळेतच आपल्याला. कुणाचीच लाईफ आहे ना ही अशी नाही आहे. कुणाच्याच लाईफचा बार हा असा नाही. प्रत्येकाचा असाच आहे आणि तो तसाही असला पाहिजे. मग त्यामुळेच आपल्याला कळतं की आपण कुठे चुकतोय, कुठे धडपडतोय, काय रॉंग करतोय, काय राईट करतो आहे. आणि त्यामुळेच आपल्याला एकमेकांची साथ, एकमेकांचा सपोर्ट, एकमेकांचा जो विश्वास असतो तो निर्माण होत जातो. आणि ही 4 वर्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि खूप इम्पॉर्टंट होती. 4 वर्षात आम्ही खूप साऱ्या गोष्टी बघितल्या आहेत, खूप साऱ्या ट्रिप्स केल्या आहेत, खूप सारे अप्स अँड डाऊन्स हे आमच्या लाईफमध्ये देखील आले आहेत. सो असं हसत खेळत हे 4 वर्ष खूप छान पार पडली आहेत. आणि मला मोस्टली सरप्राईज हे खूप जास्त आवडतं. सरप्राईज द्यायलाही आवडतं आणि कोणी माझ्यासाठी सरप्राईज केलं असेल तर तेही मला नक्कीच आवडतं. सो एव्हरी ॲनिव्हर्सरीला आम्ही कुठेतरी असतो. फर्स्ट ॲनिव्हर्सरी ट्रिपला आम्ही जे होतो ते मला दिग्विजयने ताजला नेलेलं मुंबईच्या. आणि त्यानंतर मग 5-6 डेजने आम्ही दुबईला गेलेलो फर्स्ट ॲनिव्हर्सरी ट्रिपला. सेकंड ॲनिव्हर्सरी ट्रिपला आम्ही थायलंडला होतो आणि थर्ड ॲनिव्हर्सरी ट्रिपला आम्ही गोव्यात होतो लास्ट इयर. बट यावर्षी असं वी वेअर लाईक की कुठे नको जायला, आपण घरीच फॅमिलीसोबत सेलिब्रेट करूया. म्हणून आम्ही विचार केला की कुठेतरी रात्री आपण हॉटेलला वगैरे जाऊया. बिकॉज आज दिग्विजयचं ऑफिस होतं आणि त्याला कुठल्याच कारणास्तव ही सुट्टी घेता येत नव्हती. त्यामुळे तो ऑफिसला गेला आहे. आणि डेकोरेशन हा प्रकार मला भयानक आवडतो, सरप्राईजेस द्यायला. आणि थोडं छोटं का असे ना पण मला डेकोरेशन हा पार्ट आवडतो. सो मग मी डिसाईड केला आहे की थोडंफार काहीतरी डेकोरेशन करते. मोस्टली माझ्याकडे सामान हा आहे तो मोस्टली ऑफिसवरनंच डिरेक्ट हॉटेलला येईल. आम्ही सगळे फुल फॅमिली इकडनं जाणार आहोत. संध्याकाळी म्हणजे आम्ही निघण्याच्या आधी 7च्या आधी मी मस्त पटपट डेकोरेशन करते. ऑलमोस्ट आता वाजले तर संध्याकाळचे 4, हार्डली 2 तास आहे. ऑफिसपासनं ते जवळ आहे आम्ही जे हॉटेलला जात आहोत. आणि ॲक्च्युली पण तेच हॉटेल आम्हाला जवळ वाटते आणि आम्ही ते एक्सप्लोअर पण नाही केलं. नवीन असल्यामुळे आम्ही तिथेच जाण्याचं ठरवतोय. सो त्याच्या ऑफिसपासून हार्डली 5-10 मिनिटे, म्हणून आम्हाला 6ला तरी निघायला लागेल, 6-6:30ला. सो पटपट मी डेकोरेशन करते आणि भेटूया आपण थोड्याच वेळात. स्पेशली डेकोरेशन करायला हे खूप जास्त आवडतं. मी खूप जास्त एक्सायटेड असते डेकोरेशन करण्यासाठी. सो आज ॲनिव्हर्सरी आहे आणि चौका लगा आहे. 4 इयर्स कंप्लीट झाले आहेत आमच्या ॲनिव्हर्सरीला. सो थोडंसं छोटंसं डेकोरेशन करते. लेट सी कसं होतं आहे. बिकॉज मी असं आज फर्स्ट टाईम आहे, म्हणजे असं आता फर्स्ट टाईम आहे की आम्ही घरी आहोत. म्हणजे लास्ट इयर पण आम्ही गोव्यात होतो, त्याचा लास्ट इयर आम्ही थायलंडला होतो. आयडिया थोडीशी आहे की काय एक्झॅक्टली करायचं आहे. पण जे काय माझ्याकडे सामान होतं आणि हे फॉईल बलून, फॉईलचा हार्ट शेप हे मी जस्ट ऑर्डर केलं होतं आणि बाकी तर सामान माझ्याकडे होतं. तर थोडंसं जसं आयडिया सुचेल पिंटरेस्टवरनं गुगलवरनं काही आयडियाज घेऊन जे सामान अवेलेबल होतं त्यात हे थोडंसं ट्राय करण्याचा प्रयत्न केला आहे आणि बऱ्यापैकी वेळ गेला आहे. हे जस्ट वॉलचं डेकोरेशन मी केलं आहे आणि टेबल पण डेकोरेशन अजून बाकी आहे. तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं नक्की कॉमेंट करून कळवा. एनिवेज डेकोरेशन ऑलमोस्ट डन आहे. आणि आता मी पटपट रेडी होते आणि निघतो थोड्या वेळातच. एक हार्डली 15-20 मिनटात आम्ही निघतो. आणि कुठल्या हॉटेलला जातो हे तुम्हाला थोड्या वेळातच कळेलच. सो स्टे ट्यून.
आणि हे छोटंसं मी डेकोर केलं आहे बिकॉज मला डेकोरेशन हा प्रकार मला स्वतःला खूप जास्त आवडतं. आणि व्हाईट मी आज वेअर केलं आहे अँड ब्लॅक अँड रेड थीम आहे. लग्नाला कितीही वर्ष झालेले असो पण ॲनिव्हर्सरी बड्डे हे तसंच सेलिब्रेट केलं पाहिजे. जरी आमच्या लग्नाला 4 इयर्स कंप्लीट झाले आहेत तरी आमचं प्रेम तसंच आहे. आम्ही खूप भांडतोही, खूप आमच्यात मतभेद होतात. मला त्याचे मुद्दे कधी पटत नाहीत, त्याला माझे मुद्दे बऱ्याचदा पटत नाहीत. पण ॲट द एंड ऑफ द डे आम्ही ते सॉल्व करून एकत्र एका पॉईंटवर आणण्याचा प्रयत्न करतो. सो अप्स अँड डाऊन्स हे प्रत्येक कपलमध्ये येतच असतात. सो एनिवेज काही असो, तुम्ही तुमचं आयुष्य आणि सेलिब्रेट प्रत्येक ईच अँड एव्हरी मोमेंट तुम्ही सेलिब्रेट केला पाहिजे. म्हणजे मला तरी असं आहे की मी तरी प्रत्येक मोमेंट हा सेलिब्रेट करते. अँड फायनली 7 वाजता पोहोचता आम्ही पोहोचलोत ऑलमोस्ट 8 वाजता. 1 आवर आम्हाला लेट झाला आहे. अँड येस, हे न्यूली ओपन रेस्टॉरंट आहे. बोहो थीममध्ये यांनी केलं आहे आणि प्रॉपर गोव्यावाली वाईब आपल्याला या रेस्टॉरंटमधनं मिळते. सो गाईज, आम्ही आलो विंड मिलला, जे की 2-3 मंथ्स बॅकच ओपन झालं आहे, न्यूली ओपन झालं आहे पुणे चांदणी चौकमध्ये. आणि नियर बाय आहे आमच्या घरापासून. हार्डली 15 to 20 मिनिट्स लागतात. जर तुम्ही पुण्यात असाल तर नक्की या रेस्टॉरंटला एकदा तरी विजिट करा. ॲम्बियन्स पण खूप छान आहे, क्राऊड पण खूप मस्त आहे. विकेंडला जनरली खूप गर्दी असते आणि वेटिंग असतं. खूप दिवसांपासून आम्ही दोघंच किंवा माझ्या फ्रेंड्स आम्ही असं प्लॅन करत होतो, बट नाही पॉसिबल झालं यायला. आणि आज वीकडे होता. सर्विस आम्ही रेटिंग वगैरे चेक केलेलं. सो मोस्टली लोकांनी सर्विसचा इश्यू सांगितलेला, पण आम्हाला सर्विसचा असा काही इश्यू आला नाही. विदिन 15-20 मिनिट्समध्ये ऑर्डर ही येत होती अँड दॅट इज फाईन. हे त्याचं एंट्रन्स आहे आणि खूप सुंदर अशी त्याने थीम केली आहे. ॲक्च्युली वी टेस्ट लॉट्स ऑफ स्टार्टर, चिकन तंदूर, पनीर पेरी पेरी, प्रॉन्स गार्लिक अँड अजून एक काहीतरी ऑर्डर केलेलं, बट आता मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे. आणि मेन कोर्समध्ये पण आम्ही चिकन हंडी टाईपच ऑर्डर केलं होतं. बट प्राईसच्या मनाने क्वांटिटी थोडीशी कमी वाटते बिकॉज आम्ही 7 लोक आहोत. सो मे बी, बट क्वांटिटी थोडीशी कमी ॲज कम्पेअर टू अदर हॉटेल्स. बट टेस्ट ही खूप अमेझिंग होती. आणि आम्हाला जो व्ह्यू मिळाला होता चांदणी चौकातला, हायवेचा फुल व्ह्यू होता, त्यामुळे आम्ही मस्त एन्जॉय केलं आणि सेलिब्रेशन केलं विथ हॅपी ॲनिव्हर्सरी इगा तृप्ती. तिला त्याला द्या की मस्त आहे. जर तुम्हाला 50-100 लोकांचा प्रोग्राम करायचा असेल इथे विंडमिलमध्ये तर डेफिनेटली तुम्ही करू शकता. बिकॉज ज्या दिवशी आमची ॲनिव्हर्सरी होती त्या दिवशीच कोणाचं तरी 25th वेडिंग ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचं आलेलं. सो वर त्यांनी फुल ते सगळं बुक केलेलं आणि तुम्ही नक्कीच तिथे करू शकता. सो एकदा नक्कीच विजिट करा. आणि येस, घरी पोहोचता ऑलमोस्ट 11:30 वाजलेले आणि दिग्विजयाची काहीही कल्पना नव्हती. जसं की तुम्हाला मगाशी म्हटलं की हे सरप्राईज होतं आणि तो ऑफिसमधूनच डिरेक्टली डिनरसाठी येणार होता, म्हणून त्यासाठी सरप्राईज होतो. मी पार्किंगमध्ये फेऱ्याच मारत होते बिकॉज जेवण हे खूप फुल झालेलं. त्याला म्हटलं तू जावर, आणि तो आल्यावर त्याला असं झालं अरे हे काय. आणि हे मी स्वतः 2-3 तास मेहनत करून जे काय केलं होतं, जसा वेळ मिळेल त्यात हे पटपट डेकोरेशन केलं. आणि येस, हे सगळ्यांना पण खूप जास्त आवडलं. जे काय माझ्याकडे सामान होतं, काही मी ऑर्डर केलं होतं, काही मिशोवरनं मागवलेलं, अशा ह्याच्यात मी छोटंसं डेकोर केलं. अँड मस्त छान केक आणला होता. सो छोटंसं केक पेस्ट्रीज आणली होती, केक कट करून सेलिब्रेशन केलं. अँड येस, दिस इज हाऊ वी एंडेड आवर डे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.